हंबीरराव मोहिते हे नाव आपल्याला शाळेच्या इतिहासामध्ये क्वचितच आढळते. ज्या शाळेच्या इतिहासात आपल्याला स्वराज्य निर्माण कसे झाले याची कहाणी सांगितली जाते, त्याच इतिहासामध्ये हंबीरराव मोहिते यांचे कर्तृत्व वर्णिले नाही, ही खेदाची गोष्ट म्हणावी लागेल. असो, शाळेच्या इतिहासातील ती कसर आज भरून काढूया. चला, हंबीरराव मोहिते नामक थोर व्यक्तिमत्वाबद्दल जाणून घेऊया. शहाजीराजांचे भोसले घराणे म्हणजे कर्तबगार भोसले घराण्यांशी आपले संबंध जोडावेत म्हणून प्रांतातील अनेक मराठी घराणी उत्सुक असत आणि त्या काळी भोसले घराण्यांशी सोयरीक करणे म्हणजे प्रतिष्ठेचे देखील मानीत असत. त्यापैकी एक घराणे म्हणजे मोहिते घराणे होय. संभाजी मोहिते यांनी आपली मुलगी सोयराबाई यांचा विवाह शिवाजी महाराजांसोबत लावून दिला व भोसले आणि मोहिते घराणे कधीही न तुटणाऱ्या एका नात्यात बांधले गेले. त्यानंतर हंबीरराव मोहिते यांनी देखील आपली मुलगी ताराबाई हिचा विवाह शिवाजी महाराजांचे पुत्र राजाराम महाराजांशी लावून दिला आणि सोयरीक अधिक घट्ट केली. हंबीरराव मोहिते यांनी आपला कर्तबगार घराण्यांचा वारसा लाभल्याने आपल्या पूर्वजांप्रमाणे ते अतिशय शूर होते. कोणतेही संकट का असेना त्याला निधड्या छातीने सामोरे जाणे ते आपला धर्म मानीत असत. प्रथम हंबीरराव मोहिते हे शिवाजी महाराजांच्या सेनामध्ये सेनानी म्हणून कार्यरत होते. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकापूर्वी बहरलेला खानाविरोधाच्या लढाईमध्ये प्रतापराव गुंजर धारातीर्थी पडले आणि स्वराज्याच्या सरसेनापतीची जागा रिकामी झाली. ज्या लढाईमध्ये प्रतापराव गुंजर धारातीर्थी पडले त्याच लढाईमध्ये हंबीरराव मोहिते यांनी स्वतःहून पुढाकार घेत जबरदस्त शौर्य गाजवून शत्रू सैन्याचा पराभव केला. त्यांचा हा पराक्रम पाहून प्रतापराव गुंजर यांच्यानंतर रिकामी झालेल्या सेनापतीच्या जागी प्रतापराव सारखाच त्यांच्या शौर्याचा वारसा पुढे नेणारा निधड्या छातीचा वीर असा म्हणून शिवाजी महाराजांनी हंबीरराव मोहिते यांची निवड केली. सोबत त्यांना हंबीरराव हा किताबही बहाल केला आणि हंबीरराव मोहिते झाले अष्टप्रधान मंडळातील हिंदवी स्वराज्याचे पहिले सरसेनापती. त्या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन झाले. स्वराज्य पोरका झाला. शिवाजी महाराजांनंतर अर्थातच स्वराज्याची धुरा थोरला पुत्र संभाजी महाराजांकडे येणार होती. परंतु दरबारातील एका गटाने संभाजी महाराजांना गादीवर न बसवता राजाराम महाराज यांना गादीवर बसवण्याचा घाट घातला. पण हंबीरराव मोहिते यांनी मात्र संभाजी महाराजांना पाठिंबा दिला आणि अखेर नियतीच्या इच्छेप्रमाणे संभाजी महाराज हे स्वराज्याचे छत्रपती झाले. संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर त्यांच्या आज्ञेनुसार पुन्हा एकदा स्वराज्याचा वारा चौफेर उधळण्यासाठी हंबीरराव मोहिते सज्ज झाले. या काळात त्यांनी केलेली बोरपुराची लूट महत्त्वाची मानली जाते. तो विजय म्हणजे हंबीरराव मोहितेंच्या कारकिर्दीतील महत्त्वाच्या क्षणांपैकी एक क्षण आहे. या विजयांमुळे मोगलांच्या वर्चस्वाला चांगलाच तडा गेला. त्यानंतरही मुघल सरदार कुलीच खान, रौल्ला खान व बहादूर खान आणि शहाजादा आझम यांना देखील स्वराज्याच्या बाहेर पिळवटून तलवारांना हंबीरराव मोहिते यांनी पराक्रमाची शर्थ केली. हंबीररावांची लढाई म्हणजे वाईजवळील मुघल सरदार खर्जखान विरोधाची लढाई होय. या लढाईत देखील आपल्या कर्तृत्वाला साजेलसे शौर्य गाजवताना तोफेचा गोळा लावून स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते धारातीर्थी पडले. या लढाईत मराठ्यांना विजय मिळाला खरा, पण त्यांनी आपला अमूल्य हिरा मात्र गमावला. संभाजी महाराजांच्या कारकिर्दीतील प्रत्येक लढाईमध्ये हंबीरराव मोहिते यांचे नाव आवर्जून पाहायला मिळते. आपल्या सेनापतीपदाला साजेलशी कामगिरी करून दाखवीत शेवटच्या श्वासापर्यंत लढून हंबीररावांनी शिवाजी महाराजांनी त्यांनी केलेली निवड सार्थ करून दाखवली. स्वराज्याच्या या मर्द मराठ्यांना सरसेनापती स्मरणाचा मुजरा